नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. या मित्रांनो, जेवणाला रात्रीचे 9 वाजलेले आहेत. तर आता मस्त रात्रीचं जेवण चालू आहे. बघा, डाळ भात बनवलंय, परत आपले ते पापड्या काय ते शोलेची भाजी पण बनवली आहे गायत्रीने. हे बघा, इथं पापड्या काय शोलेची भाजी बनवली. तिला बोललो मी, म्हटलं तुझी तब्येत बरी नाही ना, कशाला एवढं जेवण बनवत बसली म्हटलं. तर ते आपली गावाकडनी मस्त खिचडी वगैरे टाकी ते चालतं ना. आता तिला बोललो, ती बोलते की नाही म्हणे, आज गुरुवार पण आहे, स्वामींचा वार पण आहे, तर बनवून टाकते. म्हटलं ठीक आहे, आता बनव म्हटलं. म्हणून ते पापड्या शोलेची भाजी काय ते डाळ भात वगैरे बनवून टाकलं. कारण की बरोबर वाटत नाही ना, तिची तब्येत बरी नाही तर कशाला एवढं जेवण बनवायचं. मस्त आपलं गावाकडची खिचडी टाकून द्यायची, बस टेन्शनच राहत नाही. नाही अरे यार, मी खाणारच आहे. बघ, तू माझ्या शब्दालाच मान देत नाही. मी काय बोलतोय, मी तुझ्याबद्दल चांगलं बोलतोय ना, चांगलंच. आता खाणारच नाहीत का म्हणजे बघा, मध्येच काही ना काही बोलून देते. अरे, मी एवढं चांगलं बोलतो आणि मध्येच बोलून देते की तुम्ही खाणार नाही का, तुम्ही हे नाही करणार आहेत का, ते नाही करणार आहेत का. म्हणजे मी तुझ्या प्रत्येक शब्दाला मान देतो यार. आत्ताच व्हिडिओ टाकला मी, आता 2 तास झाले असतील ते एक व्हिडिओ टाकून. मित्रांनो, तुम्ही तो पहिला व्हिडिओ बघितलाच की माझ्या शब्दाला मान देत नाही काहीतरी असं. ठीक आहे, हा का. ठीक आहे, चालेल मित्रांनो. आताच बघा, म्हणजे मित्राचा फोन आला होता की भूषण भाऊ म्हणे आता बघ 3 वर्ष झालेत लग्नाला, तर बायको नुसती माहेरी जाते माहेरी जाते. म्हणजे मेन म्हणजे त्या वहिनी त्यांना कदाचित राहायचंच नसेल. कारण की मी त्याला सांगितलं, एक बघ म्हटलं, तू पहिले दारू सोड. तू जर दारू सोडली ना, तर त्या वहिनी त्या नक्की तुझ्याकडे राहायला येतील. म्हटलं, तू जर दारू सोडत नाहीये तर ते वहिनी ते कसं काय राहतील म्हटलं तुझ्याबरोबर. आता त्या मित्राला 2 मुली पण आहेत, त्या मुलींना पण घेऊन गेले ते वहिनी. ते मला फक्त एवढंच म्हणायचं आहे प्रत्येकांना, म्हणजे प्रत्येकांना हेच सांगणे माझा, दे आता दारू वगैरे पिताय ना त्यांना एकच सांगणे, बघा, तुम्ही जेव्हा पोरगी वगैरे बघायला जातात तेव्हा असं सांगतात की तुम्ही ना सिगरेट पीत, ना दारू पीत, ना गुटखा तंबाखू काय खायत नाही. एकदम निर्व्यसनीपणे दाखवतात तुम्ही त्या पोरगी बघायला जातात तेव्हा. आणि लग्नानंतर तुमच्या अंगामध्ये असं कुठलं भूत घुसून जातं की तुम्ही दारू पण प्यायला लागतात, सिगरेट पण प्यायला लागतात, सगळ्याच गोष्टी तुम्ही करायला लागतात लग्नानंतर. लग्नाचे 1 महिना 2 महिने तर तुम्ही खूप चांगले वागतात. त्या पोरगीला असं वाटतं की बस आता आयुष्याचा जोडीदार एवढा भारी भेटलाय ना, म्हणजे हा. अरे हो, करायला येऊन जाते. बघा मित्रांनो, हे बघा, आयुष्यभर दारू, हे बघा, दारू वाईट नाहीये. जर बघायला गेलं ना, दारू वाईट नाहीये. थकलेला दम, जे थकलेले असतात ते दारू पिऊन एकदम निवांत पण झोपतात. ते काही जण असे असतात. हा, अरे मी नाही, मी दारू नाही पित, तर मला काय समजणार आहे. आता आता बाकी ठिकाणी बघतोय गायत्री, बाकी लोक दारू थोडीशी पितात किंवा जास्त पण प्रमाणात पितात, पण घरामध्ये एवढं चांगलं राहतात ना, ते असं वाटणारच नाही की या माणसाने दारू पिली असं. आणि काही माणसं अशी आहेत 10 रुपयाचीच पितात, पण पूर्ण गल्लीमध्ये एवढा दांगडो घालतात ना. नाही नाही, पण मित्रांनो, थांब ना गायत्री, मला बोलू देशील का 2 मिनिटं. हा, तेच 10 रुपयाचीच पिऊन येतात, पण गल्लीमध्ये एवढा म्हणजे तमाशा करतात ना मित्रांनो, म्हणजे बघायलाच नको. डायरेक्ट ती गावाकडची कुठली गावठी दारू भेटते ना, त्या दारूमध्ये पूर्ण गल्लीमध्ये दांगडो करत राहतात ते. अरे तुमच्याबरोबर बायको कसं काय राहणार आहे सांगा ना मला. तुम्ही जर दारू पिऊन एवढं घरामध्ये, म्हणजे ते बायकोला मारझोड करतात, त्या पोरांसमोर, ते लहान लहान पोरांसमोर ते बायकोला काही पण बोलतात, किंवा म्हातारे आई वडील असतात, तुम्ही त्यांना काही पण बोलतात, तर तुम्ही समाजामध्ये चांगलं राहणार आहेत का बरं. दारू प्या, तुम्ही नक्की प्या, असं नाही म्हणत की तुम्ही नका प्या दारू. तुम्हाला जर म्हणजे ती एक सवयच लागलेली दारूची, तर तुम्ही नक्की प्या, पण लिमिटमध्ये प्या. पण घरामध्ये पण चांगलं वागा ना, जेणेकरून बायको पोरं आपल्या सोबत राहतील. सगळ्या गोष्टी म्हणजे समाजामध्ये पण थोडाफार मान राहील. या गोष्टीचं थोडा भान ठेवा ना तुम्ही. की नुसतं म्हणजे भेटते म्हणून नुसतं प्यायची प्यायची, त्या बायकोला मारझोड करायची, या गोष्टीला काय अर्थच राहिला नाही मित्रांनो. हे बघा, आयुष्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, म्हणून ना थोडं काही गोष्टींचं भान ठेवून त्या गोष्टी करा. कारण की दारू म्हणजे आपल्या आयुष्यभर नाही राहणार आहे ना ती दारू सोबत. मेन म्हणजे बायको पोरं आई वडील ते आपल्यासोबत पाहिजेत ना. का तुम्ही नुसती थोडीशी दारू पिऊन घेतात आणि काही पण करत बसतात तुम्ही. हा त्रिशो, काय आलं, मच्छर चावला. ते बघा, तिला मच्छर चावला आता. ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.